प्रबोधनाचे गीतासूत्र. श्लोक पहिला. भिरुता तुम्हाला शोभत नाही, कडवे शूर व्हा. स्वामी विवेकानंदांनी एकदा बेलूर मठामधल्या तरुण ब्रह्मचारी व संन्याशांना भगवद्गीता शिकवायचे ठरवले. गीतेचे रचनाकार व भाष्यकार यांची माहिती सांगत सांगत त्यांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर बोलायला सुरुवात केली. पहिल्या 2 श्लोकांचा साधा शब्दार्थ सांगून तिसऱ्या श्लोकावर ते बोलू लागले. त्याचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून ते म्हणाले की संपूर्ण गीता वाचल्याचे पुण्य हा एक श्लोक वाचल्याने मिळते. या एका श्लोकात गीतेचा संपूर्ण संदेश सामावलेला आहे. एवढे बोलून त्यांनी त्यांचा त्या दिवशीचा पाठच संपवला. तो श्लोक असा आहे. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. गीताईमध्ये म्हटलंय, निर्वीर्यतु नको हो न शोभे हे मुळी तुझ, भिकार दुबळी वृत्ती सोडूनी उठ तू कसा. ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक संचालक डॉक्टर व्ही पेंडसे म्हणजेच कैलासवासी आप्पांच्या एका भाषणाचा शेवटही या श्लोकाच्या पहिल्या ओळीने झाला आहे. कैलासवासी आप्पांनी पहिल्या ओळीचे केलेले भाषांतर या लेखाचे शीर्षक म्हणून दिले आहे. त्या भाषणाच्या शेवटच्या भागात आप्पांनी एका संभाषणाचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, काल शिक्षक कक्षात गेलो, एका प्राध्यापिकेशी बोललो. त्यांनी लिहिलंय की मला मर्यादा आहेत, अमुक प्रकारे काम करता येईल असे नाही. त्यांना म्हटलं की कुणी सांगितलं तुमच्याकडे ताकद नाही म्हणून? तुमच्याकडे मोठी शक्ती आहे. मनात आणलं तर तुम्ही मोठं कार्य करू शकाल. व्योम व्यापून टाकू अशी आकांक्षा धरा. आपल्याकडे ताकद नाही, आपल्याला मोठे कार्य जमणार नाही असे वाटणे म्हणजेच क्लैब्य असणे, निर्वीर्यता असणे किंवा भित्रूपणा असणे. मास म गमहा म्हणजे त्या वाटेला जाऊ नकोस. भिरुतेच्या, मला जमणार नाही अशा वृत्तीच्या वाटेला जाऊ नकोस. हेच कैलासवासी आप्पा कडवे शूर व्हा असे सकारात्मक भाषेत सांगतात. न त्वयी उपपद्यते म्हणजे तुला शोभत नाही, मला जमणार नाही असे वाटणे शोभत नाही. हेच सकारात्मक भाषेत व्योम, आकाश व्यापून टाकू अशी आकांक्षा धरा असे सांगितले आहे. क्लैब्य म्हणजेच क्षुद्र हृदय दौर्बल्य म्हणजेच भिकार दुबळी वृत्ती, ती टाकून द्या. आधी युद्ध करणार नाही असे म्हणणारा अर्जुन गीता सांगून झाल्यावर युद्धाला सज्ज झाला. म्हणून या सुरुवातीच्या श्लोकातच गीतेच्या संदेशाचे सार आले आहे असे विवेकानंद म्हणतात. प्रबोधकांनी देखील हेच सार आपल्यामध्ये ठासून भरायचे आहे. रूप पालटू देशाचे अशी मोठी आकांक्षा ठेवा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी उठा, कामाला लागा. या श्लोकात अर्जुनाला उद्देशून परंतप असे संबोधन वापरले आहे. सूर्याचा ताप वाढला की उन्हातून दूर सावलीत जावेसे वाटते. आपल्या पराक्रमाने जो पर म्हणजे शत्रूंना ताप देतो, पळून जायला लावतो, तो परंतप. अर्जुन असा होता. लढू कसा असे म्हणायचे त्याला काही कारण नाही याची आठवण मुद्दाम परंतप हे संबोधन वापरून कृष्ण करून देतो आहे. कैलासवासी आप्पाही विविध वैचारिकांमध्ये अशीच आठवण करून देत असत. ते म्हणतात, आपण वाघ सिंहांच्या कुळात जन्माला आला आहात, मग आपण पुरुष व्याघ्र होऊन दाखवा, पुरुष सिंह होऊन दाखवा. हेच एका पद्यातही सांगितले आहे. गिरिकुहरातील गर्दबनातील सिंहाच्या छाव्यांनो, तुमच्या शुभकर सामर्थ्याची आज प्रचिती द्या, आज प्रचिती द्या. प्रबोधनाचे
गीता सूत्र श्लोक 2. स्वतःच्या मर्यादा सतत ओलांडणे म्हणजे स्वतःचा उद्धार. प्रबोधिनीत एक पद्य म्हटले जाते. त्याचे शेवटचे कडवे आहे, मर्यादांनी मर्यादून छे त्यांना उल्लंघुनी, पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी. हे पद्य लिहिले गेले त्याच सुमारास प्रबोधिनीच्या उद्योगांमध्ये खंडेनवमीच्या यंत्रपूजनाच्या उपासनेची पोथी तयार झाली. त्या उपासनेमध्ये उपासनेचे सूत्रचालक किंवा अध्वर्यू असे म्हणतात की सीमोल्लंघन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्या देशाच्या, राज्याच्या किंवा गावाच्या सीमा ओलांडून जाणे आणि समोरच्या शत्रूवर विजय मिळवणे. पुढे अध्वर्यू म्हणतात, आजच्या काळात सीमोल्लंघन म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओलांडणे आणि प्रगतीपथावर सतत घोडदौड करणे म्हणजे स्वतःचा उद्धार करणे. भगवद्गीतेत याच अर्थाचा श्लोक आहे. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत, आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव रिपुः आत्मनः. गीताईत म्हटलंय, उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची आपुला बंधू आत्माची रिपू आपुला. यंत्रपूजनाची पोथी प्रबोधिनीच्या ग्रामीण व शहरी भागातल्या उद्योगांमधील अल्पशिक्षित व निरक्षर, अकुशल व कुशल कर्मचारी सदस्यांसाठी व पदवीधर व्यवस्थापक सदस्यांसाठी म्हणजे सर्व पार्श्वभूमींच्या प्रौढ सदस्यांसाठी रचली होती. आता प्रबोधिनीचे उद्योग हस्तांतरित किंवा बंद झाल्याने या पोथीचा वापर करणारे कमी झाले. म्हणून सर्व विभागांतील व केंद्रांतील प्रौढ सदस्यांसाठी केलेल्या वर्षांत उपासनेच्या नवीन पोथीमध्ये या श्लोकाचा समावेश केला आहे. प्रबोधकांसाठी गीता सूत्राच्या पहिल्या श्लोकात निर्वीर्य तू नको होऊ असे सांगितले आहे. तेच या श्लोकाच्या पहिल्या ओळीत न आत्मानं अवसादयेत, स्वतःला खच्ची करू नये म्हणून सांगितले आहे. पहिल्या श्लोकात दुबळी वृत्ती सोडून तू उठ असे सांगितले आहे. तेच या श्लोकात उद्धरेत आत्मना आत्मानं, आपणच आपल्याला वर उठवावे म्हणून सांगितले आहे. मग या श्लोकात नेमके जास्तीचे काय सांगितले आहे? तुला निर्वीर्य होणे शोभत नाही, तू उठ कसा, हे आपल्याला सांगायला दुसऱ्या कोणाची वाट कशाला पाहिजे? आपणच आपल्याला सांगायचे. आत्मैव हि आत्मनो बंधू म्हणजे आपणच आपला बंधू मित्र व्हायचे. आणि आपण असे नाही केले, दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आत्मैव रिपुः आत्मनः, आपणच आपले शत्रू झालो. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. या श्लोकानंतर सूत्रचालक पुढे म्हणतात की राष्ट्र उभे करणे म्हणजे स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करणे. राष्ट्र उभे करायला राष्ट्रासाठी मेक इन इंडिया जेवढे आवश्यक आहे तेवढेच व्यक्ती उभे राहण्यासाठी व्यक्तीने स्वतःचा उद्धार, प्रगती, विकास करणे आवश्यक आहे. आपल्या व आपल्या समाजाच्या विकासाचा मार्ग स्वावलंबनात आहे असे हा श्लोक सांगतो. प्रथमोपचार आणि सामान्य उपचारांची माहिती झाली की आपण आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी होतो. स्वयंअध्ययन कौशल्ये हस्तगत झाली की अभ्यासाच्या बाबतीत स्वावलंबी होतो. अर्थार्जनासाठी कौशल्य आल्यावर उपजीविकेच्या बाबतीत स्वावलंबी होतो. थोडा आत्मविश्वास आणि विचारशक्ती मिळवल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात. भावना ओळखता व नियंत्रित करता आल्या म्हणजे भावनिक स्वावलंबन येते. प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधू लागलो की विचारांचे स्वावलंबन येते. आणि एखाद्या विषयाचा ध्यास घेता आला की प्रेरणेचे स्वावलंबन येते. असे स्वावलंबन असेल तर निरंतर प्रगती करता येते. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर उपक्रम करणे हे कार्यकर्त्यांचे उपक्रमांबाबतचे स्वावलंबन. संघटनेने आपल्यासाठी स्वतःच नवीन कार्यकर्ते घडवणे
हे संघटनेचे कार्यकर्त्यांबाबतचे स्वावलंबन. स्वतःवर अवलंबून राहण्याची क्षमता हीच प्रबोधिनीची व प्रबोधकांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. ती नेहमीच तशी राहिली पाहिजे. प्रबोधनाचे गीतासूत्र. श्लोक 3. शक्तिसंग्रहासाठी स्वयं अनुशासन. पहिले 2 श्लोक प्रौढांना जेवढे मार्गदर्शक तेवढेच ते युवक युवती आणि किशोर किशोरींनाही मार्गदर्शक आहेत. त्या मार्गाने जायचे तर सुरुवात कुठून करायची हे या 3ऱ्या श्लोकात सांगितले आहे. किशोर किशोरींसाठी आपण विद्याव्रत संस्कार योजतो. त्याच्यासाठी रचलेल्या पोथीतील हा श्लोक आहे. स्वतःचा उद्धार करायचा आहोत त्या स्थितीतून स्वतःला वर उचलायचे तर त्यासाठी स्वतःमध्ये शक्ती पाहिजे. आपण प्रतिकूल परिस्थितीत खचू नये यासाठी धीर धरता यावा लागतो. स्वतःच्या प्रयत्नाने वर जाण्यासाठी उत्साह लागतो. नुसतीच नाईलाजाने किंवा सवयीने काहीतरी कृती करणारा त्याच्यामध्ये धीर आणि उत्साह आल्यावर कर्मनिष्ठ बनतो. व्यायाम, अध्ययन, कौशल्य मिळवणे, संकल्प करणे, संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे यातून स्वतःच्या उद्धाराची धीर आणि उत्साहयुक्त शक्ती आपल्यामध्ये एकत्रित व्हायला सुरुवात होते. प्रथम नाईलाजाने किंवा यांत्रिक कृती करणारा कर्मनिष्ठ होतो. मग तो कर्मवीर बनतो. कर्मवीर बनणे हे कर्मयोगी बनण्यासाठीचे पुढचे पाऊल आहे. सतार, तंबोरा, वीणा, व्हायोलिन, गिटार, सारंगी या साऱ्या तंतुवाद्यांमध्ये ज्या तारा असतात त्या छेडल्यावर त्यातून सूर निर्माण होतात. त्या तारा ताणल्या नसल्या तर पाहिजे तो सूर येत नाही. त्या जास्त ताणल्या गेल्या तर तुटतात. हवा तो सूर येण्यासाठी त्या योग्य तेवढ्याच ताणाव्या लागतात. गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या ढोल ताशांची कातडी पाने ही योग्य तेवढी ताणली तर त्यातून पाहिजे तसा नाद मिळतो. कमी ताणली तर त्यातून आवाज येत नाही. जास्त ताणली तर पान फाटते. ताणल्यानंतरही काही वेळा कातडी पाने गरम करावी लागतात. ताण आणि तापमान दोन्ही बघावे लागते. ते योग्य प्रमाणात असेल तर ढोल ताशाचा आवाज चांगला येतो. आवाजावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टींचे प्रमाण आवश्यक तेच असण्याला युक्त असा शब्द आहे. स्वतःचा उद्धार करण्यासाठी आवश्यक ती शक्ती व गुण स्वतःमध्ये असण्यासाठी काय काय युक्त असले पाहिजे यासंबंधी पुढचा श्लोक गीतेत आला आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. गीताईमध्ये म्हटलंय, निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्यही मोजून करीतो त्यास योग हा दुःख नाशन. ज्याचे खाणे आणि फिरणे योग्य प्रमाणात आहे, कामांमध्ये ज्याचे योग्य प्रमाणात प्रयत्न होतात, ज्याची झोप आणि जागेपणाचा काळ योग्य प्रमाणात आहे, त्याचा योग दुःख नष्ट करणारा होतो. सगळे मोजून मापून आवश्यक तेवढेच करणे, कमीही नाही आणि जास्तीही नाही म्हणजे युक्त. आणि हवा तो परिणाम घडण्यासाठी साऱ्या गोष्टी जुळून येणे म्हणजे योग. विद्याव्रत संस्काराच्या पोथीत या श्लोकाच्या पहिल्या शब्दावरून युक्ताहार विहार हाच ब्रह्मचर्याश्रमाचा पहिला नियम सांगितला आहे. ज्याचे खाणेपिणे, खेळणे फिरणे, झोपणे आणि काम करणे आवश्यक तेवढे नियमित म्हणजेच युक्त आहे, त्याला दुःखापासून दूर राहता येते. त्याला सर्व क्रियांचा योग साधल्यामुळे त्याच्या शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीच्या शक्तींना वळण लागते. प्रगतीची दिशा सापडते. त्याच्या व्यक्तिविकासाला गती मिळते. नेमक्या कृतीचे एवढे महत्त्व आहे. 8वीतल्या विद्याव्रतीर्थांना सांगितले असले
तरी विद्यार्थी दशा संपल्यावर प्रौढांनाही आयुष्यभर पुरेल असे हे सूत्र आहे. कर्मसु म्हणजे कामामध्ये, युक्तचेष्टस्य म्हणजे योग्य ते प्रयत्न करणाऱ्याचा. योग्य प्रयत्नांमध्ये कामाचे नियोजन, नियोजनाप्रमाणे काम, चालू कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासणे व राखणे, परिस्थितीवर, इतरांवर आणि स्वतःवरही कामाचा अपेक्षित परिणाम होतो आहे ना हे शोधणे व आवश्यकतेप्रमाणे स्वतःला बदलणे हे सर्व येते. त्यामुळे आपण प्रगतीपथावर पुढे पुढे जात राहतो. कर्मनिष्ठाचे कर्मवीर बनतो. योग साधला नाही तर प्रगती खुंटते आणि त्याचे आपल्याला दुःख होते. योग साधला म्हणजे प्रगती चालू राहते. स्वतःला सर्व दृष्टीने अधिकाधिक योग्य बनवण्याची युक्त चेष्टा करणाऱ्याला शेवटी कर्मयोगही साधतो. दुःख होण्याचे कारणच राहत नाही. म्हणून आपल्या सर्व युक्त क्रियांचा योग दुःखाचा नाश करतो. प्रबोधनाचे गीतासूत्र. श्लोक 4. हाव आणि राग हेच आपले खरे शत्रू. स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःजवळ शक्ती हवी. त्याचबरोबर पुढे जाण्यासाठी पायाखाली भक्कम आधार हवा. स्वतःची प्रगती करणे हेच उद्दिष्ट असेल, त्यासाठी युक्ताहार विहाराचे नियम व्यवस्थित पाळायचे असतील तर उद्दिष्टावरून लक्ष ढळून चालणार नाही. आपले लक्ष उद्दिष्टावर स्थिर ठेवायला ज्या गोष्टी मदत करतात त्या म्हणजे आधीच्या श्लोकातील युक्ताहार विहार. त्या जणू आपल्या बंधू आहेत. पायाखालची जमीन जर खचत गेली तर त्याबरोबर आपणही खाली खेचले जाऊ. मग वर जाण्याची गोष्ट बाजूलाच राहील. ज्या गोष्टींच्यामुळे आपले लक्ष ढळते, आपण खाली खेचले जातो, त्या आपल्या शत्रू आहेत. त्यासंबंधी गीतेत श्लोक आहे. काम एष क्रोध एषः रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनम इह वैरिणम. गीताईमध्ये म्हटलंय, काम हा आणि हा क्रोध घडिला जो रजोगुणे, मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे. काहीतरी मिळावे किंवा मिळवावे अशी इच्छा मनात येते. ती इच्छा म्हणजेच काम. एकदा मिळाले तर पुन्हा पुन्हा आणि जास्तीत जास्ती मिळावे अशी हाव मनात निर्माण होते. ती हाव म्हणजे कामाचे वाढलेले रूप. अनेक वेळा प्रयत्न करून इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा राग येतो. काही वेळा इच्छेप्रमाणे घडेल असे वाटत असताना अचानक काहीतरी अडथळामध्ये येतो आणि इच्छा अपूर्ण राहते. अशा वेळीही राग येतो. एखाद्या गोष्टीची हाव सुटणे किंवा इच्छा पूर्ण होत नाही म्हणून राग येणे, या भावनांनी मन व्यापून जाते. या दोन्हीमुळे आपले उद्दिष्ट काय आहे याचे भान सुटते. उद्दिष्टाचा विसर पडतो. त्यामुळे प्रगती खुंटते. इच्छा पूर्ण करण्याच्या मागेच आपण भरकटत जातो. किंवा काही वेळा झालेली प्रगतीही पुसली जाते आणि राग येतो. म्हणून इच्छा आणि राग यांना वैरी म्हणजे शत्रू म्हटले आहे. आधीच्या श्लोकात आत्माची रिपू आपुला म्हटले होते. हाव किंवा राग यांनी मन भरून गेले की आत्मा म्हणजेच आपण स्वतः आपलेच वैरी बनतो. काम क्रोध हे मोठ्या लोकांचे शत्रू असतातच, पण विद्यार्थ्यांना सुद्धा युक्ताहार विहाराचे नियम पाळताना हाव आणि राग यांच्यापासून सावध राहून आपले रक्षण करावे लागते. म्हणूनच विद्याव्रत संस्काराच्या पोथीमध्ये इंद्रिय संयमन हे दुसरे व्रत समजावून सांगायच्या आधी हा श्लोक सांगितला आहे. विद्यार्थ्यांना आवडीचे खाद्यपदार्थ, आवडीचे संगीत, आवडीचे चित्रपट, आवडीचे खेळ, आवडीचे कपडे हे सर्व अधिकाधिक मिळावे असे वाटते.
पहाटेची साखर झोप संपूच नये असे वाटते. हे संपूच नये किंवा अधिकाधिक मिळावे वाटणे म्हणजेच काम. प्रौढांनाही याचीच इच्छा असते. शिवाय त्यामध्ये काही जणांच्या इच्छांमध्ये व्यसनांचीही भर पडते. इच्छा पूर्ण झाली नाही, त्यात अडथळे आले की राग येतो. दारुड्याला कोणी दारू पिण्यापासून रोखले की त्याला भयंकर राग येतो. त्याचा तोल सुटतो. तो घरच्या लोकांना मारहाणही करतो. ज्यामुळे चळवळ, धडपड, सतत कृती कराविषयी वाटते त्या गुणाला रजोगुण म्हणतात. अधिकाधिक मिळवण्याची इच्छा देखील रजोगुणाचाच भाग. इच्छा पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसता न येणे हा देखील रजोगुणच. म्हणून काम व क्रोध म्हणजेच इच्छा व राग रजोगुणाचेच बनले आहेत असे म्हटले आहे. आग पेटल्यावर ती जसे ज्याला स्पर्श होईल ते जाळून टाकते, तसे ज्याची इच्छा मनात येईल ते मिळवण्याचा प्रयत्न आपल्या मनातील काम हा शत्रू करतो. इच्छा कधी संपत नाही, म्हणून काम खादाड आहे असे म्हटले आहे. इच्छा पूर्ण झाली नाही तर माणूस रागाच्या भरात अविचारी कृती करून बसतो. म्हणून रजोगुणाबरोबर येणाऱ्या कामक्रोध यांना महापापी असे म्हटले आहे. कर्मवीर होण्यासाठी रजोगुण मदत करतो, पण आपण ध्येयापासून भरकटू नये म्हणून रजोगुणासह येणाऱ्या काम व क्रोध या शत्रूंना नियंत्रित करावे लागते. प्रबोधनाचे गीतासूत्र. श्लोक 5. उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा आहे काम. खेळांच्या किंवा कसरतींच्या विविध प्रकारांपैकी एक प्रकार आहे गोल कड्यातून उडी मारण्याचा. शरीर मधल्या जागेतून आरपार जाऊ शकेल एवढे मोठे गोल कडे असते. ते जमिनीपासून थोडे वर उचलून उभे धरलेले असते. पुरेशा वेगाने येऊन नेम धरून उडी मारली तर पलीकडे जाणे थोड्या सरावाने जमू शकते. पळत येऊन कड्यामधून सूर मारणे हे शारीरिक कौशल्य आहे आणि मानसिकही. पण कड्याला आपण धडकू या भीतीनेच उडीचा नेम चुकतो व शरीराचा काहीतरी भाग कड्याला खासतो. कड्याभोवती दोरी किंवा चिंध्या गुंडाळून त्या पेटवल्या तर जळत्या कड्यातून उडी मारणे हे आणखी मानसिक कौशल्याचे बनते. शारीरिक कौशल्य तेवढेच लागते, पण कड्याला धडकण्याच्या भीतीबरोबर जळत्या कड्याच्या ज्वाळांचे चटके बसण्याची भीती वाढते. याही भीतीवर विजय मिळवणे हे अधिकचे मानसिक कौशल्य. कोणीतरी त्या कड्यावर तेल ओतले तर ज्वाळा आणखीन भडकतात. मग कड्याच्या पलीकडचा भाग दिसणे सुद्धा अवघड होऊन जाते. याच अर्थाचा गीतेतला पुढचा श्लोक विद्याव्रताच्या पोथीत घेतला होता. त्यात काहीतरी हवेसे वाटण्याला कामरूप अग्नी म्हटलेले आहे. इथे या अग्नीच्या भीतीऐवजी अग्नीचे आकर्षण न वाटण्यात मनाचे कौशल्य आहे. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. गीताईत म्हटले आहे, कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीची जो, जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले. विद्यार्थ्यांसाठी लौकिक म्हणजे पुस्तकी विद्या मिळवणे हे प्रारंभीचे उद्दिष्ट असते. त्या विद्येला ज्ञानही म्हणतात. काही प्रमाणात विद्या मिळवल्यावर आणखी विद्या मिळवता मिळवता शेवटी आपल्या खऱ्या रूपाची ओळख करून घ्यायची असते. त्या ओळखण्यालाही ज्ञान म्हणतात. ज्ञानप्रबोधिनीचे काम सर्व प्रकारचे ज्ञान जागृत करण्याचे आहे. प्रबोधिनीच्या सदस्यांनी रूप पालटू देशाचे हाच ध्यास घ्यावा असे प्रबोधिनीचे ध्येय आहे. सुरुवातीला लौकिक विद्या आणि शेवटी स्वतःचे खरे रूप या दोन्हीच्या मध्ये देशाचे रूप आज कसे आहे, ते तसे का आहे, नवे रूप कसे असले पाहिजे, नवे रूप प्रत्यक्षात कसे आणायचे, त्यात अडचणी कोणत्या,
त्या दूर कशा करायच्या हे सर्व कळले पाहिजे. असे कळणे म्हणजेही ज्ञान होणे. देशाचे रूप बदलण्याचे व त्यातील अडचणी दूर करण्याचे काम आपण स्वतःच करायचे आहे याचेही ज्ञान झाले पाहिजे. या सर्व प्रकारचे ज्ञान मिळवणे हे प्रत्येकाचे उद्दिष्ट असावे. त्याच्या आड काम हा जळत्या कड्यासारखा असतो. तो मुख्यतः स्वार्थाच्या रूपात असतो. माझे करिअर, माझी सिक्युरिटी, माझा व्यक्तिमत्व विकास हे त्या कामाचे गोंडस रूप म्हणजे इतरांच्या स्वतःच्या इच्छा वाजवी वाटणे असे असते. मला पदवी, पद, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा हवी हे कामाचे त्याहून थोडे बेंगरूळ रूप म्हणजे इतरांच्या इच्छा अवाजवी व स्वतःच्या इच्छा वाजवी वाटणे. या गोंडस किंवा बेंगरूळ इच्छा संपणे किंवा त्यांना पुरे म्हणता येणे फार अवघड. म्हणूनच कामाला महाअग्नी, कधी तृप्त न होणारा खादाड असे म्हटले आहे. हाव आणि क्रोध हे जणू त्या कामाच्या भडकलेल्या ज्वाळा आहेत. त्यांच्यामुळे पलीकडची ज्ञानाची क्षितिजे दिसेनाशी होतात. आपल्या इंद्रियांनी जे जे आकर्षक आहे ते आपल्याला कळते. ते मिळवण्याची इच्छा होते. मिळण्यात अडचणी आल्या की राग येतो. इंद्रियांमुळे होणाऱ्या नव्या आकर्षणांच्या जाणीवा म्हणजे जणू जळत्या कड्यावर कोणीतरी तेल ओतते आहे. एकदा का काम भडकला, हाव किंवा राग निर्माण झाला की ज्ञानप्राप्तीचे उद्दिष्ट नजरेआड होते, दिसेनासे होते, त्याचा विसर पडतो. म्हणून कामरूप अग्नी भडकतो आणि ज्ञान हे उद्दिष्ट झाकून टाकतो असे म्हटले आहे. मला हे हवे, मला ते हवे, मला आणखी हवे, मला मिळालेच पाहिजे असेच मनात सतत येत राहते. त्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्जन करणे बाजूला पडते. विद्यार्थी दशा संपलेल्या प्रौढांच्या बाबतीत देशस्थिती बदलण्यासाठीच्या ज्ञानापासून स्वरूपापर्यंतचे ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न मागे पडतात. म्हणून कामाला नित्य वैरी, नेहमीसाठीचा शत्रू असे म्हटले आहे. कोणतेही ज्ञान मिळवत असताना या शत्रूपासून नेहमी सावध राहिले पाहिजे आणि त्याला कमजोर केले पाहिजे. प्रबोधनाचे गीतासूत्र, श्लोक 6. सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा. 2 छान बोधप्रद गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीत एका राजाचे डोळे खूप दुखायला लागतात. त्यांची आग आग होत असते. वैद्य येतो, डोळे तपासून निदान करतो. खूप रखरखीत उन्हाचे वातावरण बरेच दिवस आहे, त्यामुळे डोळे कोरडे पडले आहेत. उपाय म्हणजे राजाने भरपूर हिरवाई पाहावी असे वैद्य सांगतो. राजाने लगेच सर्व भिंती, वस्तू, कपडे हिरव्या रंगाचे करायला सांगितले. त्याच्या शहाण्या मंत्र्याने सगळे जग हिरवे करण्याऐवजी हिरव्या काचांचा चष्मा वापरायला सांगितला. मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे केलेला उपचार लागू पडला. राजाचे डोळे दुखायचे थांबले. दुसऱ्या गोष्टीत राजाला धुळीची ॲलर्जी निघाली. राजाने सर्व रस्ते चामड्याने मढवायला सांगितले. इथेही एक शहाणा मंत्री होता. रस्ते चामड्याने मढवायच्या ऐवजी त्याने राजाच्या पायाभोवती चामड्याचे आवरण तयार केले आणि बुटांचा असा शोध लागला. धुळीपासून पायांचे रक्षण कसे करायचे हा राजाचा प्रश्न सुटला. सगळ्या जगाला रंगवायला किंवा चामड्याने मढवायला जाण्यापेक्षा डोळे, ज्ञानेंद्रिय किंवा पाय, कर्मेंद्रिय यांनी कोणता रंग पाहायचा किंवा सुरक्षित राहून कसे चालायचे याची व्यवस्था करणे जास्ती शहाणपणाचे असते. आपल्या इंद्रियांचे विषय तर चहू दिशांनी जगभर पसरले आहेत. त्या सर्वांवर नियंत्रण आणणे अशक्य आहे. पण त्यांचे अस्तित्व ज्यामुळे जाणवते ती इंद्रिये आपल्या ताब्यातली आहेत. आपण जे ठरवू तेच त्यांनी ऐकायचे किंवा पाहायचे आणि आपण जिकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरवू ते त्यांनी ऐकायचे नाही किंवा पाहायचे नाही. असे करता आले तर आपण आपली इंद्रिये जिंकली. म्हणूनच गीतेमध्ये म्हटले आहे की इच्छा ज्यामुळे निर्माण होते
ती इंद्रियेच सर्वात आधी नियंत्रणात आणा. असे इंद्रिय संयमन हा विद्याव्रतामधला दुसरा नियम आहे. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम. गीताईमध्ये म्हटलंय, म्हणून पहिला थारा इंद्रिये तीच जिंकुनी टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही. इंद्रियांच्या साह्याने जे जे कळते त्याने किंवा त्याच्या आठवणीने आणि ते मिळावे यासाठी चाललेल्या विचाराने काम अधिकाधिक बलवान होतो. आपल्या डोळ्यांचे लक्ष छान छान दृश्य बघण्याकडे, कानांचे लक्ष चित्तवेधक संगीत ऐकण्याकडे, जिभेचे लक्ष गोडधोड किंवा चटकदार खाण्याकडे लागले असेल तर आपले मन अभ्यासावर, ज्ञानार्जनावर किंवा कोणत्याच कामावर एकाग्र होणे कठीण आहे. आधी मन अभ्यासाकडे वळणारच नाही. वळले तरी इंद्रियांना आकर्षक गोष्टी आढळल्या तर अभ्यासातून किंवा कामातून लक्ष विचलित होईल. आधी इंद्रियांना पाहण्याची, ऐकण्याची किंवा चव घेण्याची ओढ लागते. मग मनही इंद्रियांच्या पाठोपाठ खेचले जाते. शेवटी असे ओढले किंवा खेचले जाण्यात काही चूक नाही अशा सबबी किंवा कारणे बुद्धी पुरवते. इंद्रियांना आकर्षक वाटणारे विषय, इंद्रिये, मन आणि बुद्धी ही साखळी जणू काही ज्ञानार्जनाच्या उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा बनते. बुद्धी, मन किंवा इंद्रिये आपल्याला दिसत नाहीत. दिसतात ते इंद्रियांना आकर्षक वाटणारे विषय. म्हणून इंद्रिये आणि त्यांना आकर्षक वाटणारे विषय यांच्यातला दुवा तोडणे किंवा कमजोर करणे हे त्या मानाने सोपे जाते. आपल्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे पुण्य करणे. उद्दिष्टापासून दूर किंवा उद्दिष्टापेक्षा वेगळ्या दिशेने घेऊन जाणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे पाप करणे. आधीच्या श्लोकांमध्ये उल्लेख झालेला काम पाप करण्यास प्रवृत्त करतो. इंद्रिय नियंत्रणात आली की या श्लोकातील पापमानम एनम या पाप्यास म्हणजे पापकारक कामाला दूर ठेवता येते. गीता ज्या उद्दिष्टाबद्दल बोलते ते उद्दिष्ट आत्म्याची ओळख करून घेण्याचे आहे. आत्म्याची शाब्दिक माहिती मिळणे म्हणजे ज्ञान. आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे म्हणजे विज्ञान. ज्ञान म्हणजे वाचलेली किंवा ऐकलेली माहिती, नियम व सिद्धांत. विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाने पडताळा घेतलेले नियम व सिद्धांत. काम पापकारक आहे कारण तो आत्म्याचे सैद्धांतिक आणि अनुभवाचे ज्ञान मिळवण्याच्या मार्गापासून आपल्याला दूर घेऊन जातो. म्हणूनच त्याला ज्ञान विज्ञानाचा नाश करणारा असे म्हटले आहे. आत्मदर्शन करणे हे प्रत्येक व्यक्तीचे अंतिम उद्दिष्ट आहे. आयुष्यातील टप्प्यांप्रमाणे त्या आधीची बरीच उद्दिष्टे गाठायची असतात. विद्यार्थी दशेत उत्तम अभ्यास करणे हे उद्दिष्ट असते. विद्यार्थी दशेनंतर प्रौढपणात ज्ञानार्जनाप्रमाणेच उत्तम व्यवहाराने धन जोडून ते उदास विचारे समाजहितासाठी खर्च करायचे असते. काम त्याच्याही आड येतो. त्याला टाळण्यासाठी सर्वप्रथम इंद्रियांवर नियंत्रण मिळवले पाहिजे. प्रबोधनाचे गीतासूत्र श्लोक 7. मन एकाग्र केल्याने सर्व प्रकारचे ज्ञान मिळते. अविद्यया मृत्युम तीर्त्वा भौतिक ज्ञानाने भौतिक जगात यशस्वी होऊन विद्यया अमृतम अश्नुते अध्यात्मज्ञानाने अमृतत्वाचा अनुभव येतो. हे प्रबोधिनीचे बोधवाक्य आहे. भौतिक ज्ञान मिळवून कर्मवीर भौतिक जगात यशस्वी होतो. कर्मयोग्याला शेवटी अध्यात्मज्ञान मिळते व तो अमृतत्वाचा अनुभव घेतो. अर्जुन कर्मवीर होताच. त्यामुळे कर्मवीर होण्यासाठी काय करायचे असते ते गीतेत फारसे सांगितलेले नाही. कर्मवीराने कर्मयोगी होण्यासाठी इंद्रियांवर नियंत्रण आणावे लागते. या संबंधीचे 3 श्लोक आत्तापर्यंत आपण पाहिले.
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की इंद्रियांवर नियंत्रण आणणे सोपे जाते. इंद्रियांवर नियंत्रण आले की मन एकाग्र करणे सोपे जाते. न्यूटनने झाडावरून खाली पडलेले सफरचंद खालीच का पडले या प्रश्नावर आपले मन एकाग्र केले आणि त्याला गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लागला. खाली पडलेले सफरचंद एकदा पाहिल्यावर पुढचा सगळा विचार त्याच्या मनातच झाला. त्याच्या मनातच जणू काही त्याला तो नियम सापडला. चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी समुद्र प्रवासाच्या वेळी समुद्राचा आणि आकाशाचा रंग निळा का या प्रश्नावर मन एकाग्र केले आणि त्यांना प्रकाशाच्या विकिरणाचा, प्रकाश किरण आकाशातील बारीक धुलीकणांमुळे विखुरण्याचा शोध लागला. सफरचंद खाली पडणे किंवा समुद्र आणि आकाशाचा निळा रंग हे दोन्ही अनेकांनी पाहिले होते, पण त्यांना गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा प्रकाशाचे विकिरण सापडले नाही. कारण तसे का होते हे शोधण्याचा ध्यास त्यांनी घेतला नव्हता. या दोन शास्त्रज्ञांनी मन एकाग्र करताच त्यांच्या मनातल्या ज्ञानावरचे झाकण मात्र दूर झाले व त्यांना या दोन नियमांचे ज्ञान झाले. त्यांनी नव्याने शोध लावला असे इतरांना वाटले. शास्त्रज्ञांना होणारे भौतिक ज्ञान असो किंवा संतांना होणारे आध्यात्मिक ज्ञान असो, ते त्यांच्या मनातच असते. त्यावर दुर्लक्षाने जणू काही अज्ञानाचा मळ साठलेला असतो. अज्ञानाचा मळ एकाग्रतेने धुवून काढल्यावर निर्मळ ज्ञान प्रकट होते. निर्मळ म्हणजेच पवित्र. हे जग काय आहे, कसे निर्माण झाले, त्याचे पुढे काय होणार आहे, मी कोण, कुठून आलो, माझा या सगळ्या जगाशी संबंध काय, असे अनेक प्रश्न माणसांना पडत असतात. जे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धडपडतात, मन एकाग्र करतात, त्यांना प्रश्नांच्या कमी अधिक अवघडपणानुसार कमी अधिक वेळात त्यांची उत्तरे मिळतात, म्हणजेच ज्ञान मिळते. जगाविषयीच्या प्रश्नांच्या उत्तरांना आपण भौतिक ज्ञान म्हणतो. स्वतः संबंधीच्या प्रश्नांच्या उत्तरांना आपण आध्यात्मिक ज्ञान म्हणतो. कर्मयोगी होण्याचा परिणाम म्हणून आध्यात्मिक ज्ञान प्रकट होते. त्यासंबंधी गीतेत म्हटले आहे, न हि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विंदते. गीताईमध्ये म्हटले आहे, ज्ञानासमनसे काही पवित्र दुसरे जगी योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे शिवाजी महाराज म्हणत. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत असे मंगल कार्याच्या निमंत्रण पत्रिकेवर छापलेले असते. म्हणजे संकल्प श्रींचा किंवा परमेश्वराचा, तो सिद्धीस जाणार श्रींच्या किंवा परमेश्वराच्या सामर्थ्याने. संकल्प त्याचा, सामर्थ्य त्याचे. आपण फक्त जीव ओतून प्रयत्न करायचे व तरी आपण निमित्त मात्र, परमेश्वराच्या हातचे साधन आहोत असे समजायचे. त्यामुळे जे काही यश त्या प्रयत्नानंतर मिळेल तेही परमेश्वराचेच. यापैकी एक एक सुटासुटा विचार करणारे कर्मवीर अनेक असतात, पण संकल्प, प्रयत्न, साधन, सामर्थ्य, सिद्धी व यश हे सर्व परमेश्वराचे असे मानणारा कर्मवीर, कर्मयोगी म्हणजेच योग संसिद्ध किंवा योगयुक्त होतो. तो त्या स्थितीत दीर्घकाळ राहू शकला की आपोआपच मी करतो, माझे कार्य, माझे कर्तव्य, माझे यश हे त्याचे सर्व अज्ञान दूर होऊन परमेश्वरच करता, परमेश्वरच सर्व काही, परमेश्वराच्या इच्छेने सर्व काही होते हे त्याच्या आतले ज्ञान त्याला सापडते. असे श्रेष्ठ ज्ञान मिळवणे हे विद्याव्रताचे ध्येय असावे, म्हणून हा श्लोक विद्याव्रताच्या पोथीत घेतलेला आहे. विद्यार्थी भौतिक ज्ञान मिळवण्यापासून प्रारंभ करतील, पण त्यांचेही अंतिम ध्येय आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार यासारखे असले पाहिजे. जो नियमपूर्वक दिनक्रम चालवतो
व एकाग्रचित्त होऊन विद्यार्जन करतो त्याला आधी भौतिक ज्ञान आणि योगयुक्त झाल्यावर आत्म्याचेही ज्ञान होते, म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. प्रबोधनाचे गीतासूत्र. श्लोक 8. कामातील गुणवत्तेच्या चढत्या वाढत्या पायऱ्या. आजपर्यंत गीतेतील 7 श्लोकांचे निरूपण पाहिले. वीरवृत्तीने सदैव कामाला सज्ज असणे हे त्यापैकी पहिल्या श्लोकाचे तात्पर्य. स्वतःच्या प्रगतीचे सूत्रे हातात घ्यायची असतात हे दुसऱ्या श्लोकाचे सार. सर्व क्रिया वेळच्या वेळी योग्य प्रमाणात योग्य रीतीने केल्याने साध्य होणारा योग दुःख दूर करतो हे तिसऱ्या श्लोकात पाहिले. पुढच्या 3 श्लोकांमध्ये मिळून हाव आणि क्रोध हे दुःखाचे कारण आहेत, त्यांना शत्रू समजा, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंद्रियांवर आधी नियंत्रण मिळवा हे सांगितले. 7व्या श्लोकात सर्व क्रिया योग्य प्रकारे करून आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवून एकाग्रतेने योग साधला म्हणजे विद्या मिळते व आत्मज्ञानही होते हे पाहिले. म्हणजे 7 श्लोकांमध्ये मिळून आधी ते करावे कर्म हेच सांगितले. विद्यार्थ्यांसाठी हे खरे आहे आणि विद्यार्थी दशा संपलेल्या प्रौढांनाही हे लागू आहे. कर्म करतच भक्ती करता येते का? ज्ञान प्रबोधिनी एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड 2 मध्ये कैलासवासी आप्पांचा आजच्या युगातील अद्वैत तत्वज्ञान हा लेख आहे. त्यात गीतेतील एका श्लोकाचा एक चरण, अर्धी ओळ सांगितली आहे. तो श्लोक असा: बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. गीताईमध्ये सांगितलंय, येथे समत्व बुद्धीने टळे सुकृत दुष्कृत, समत्व जोड यासाठी तेची कर्मात कौशल. कैलासवासी आप्पांच्या लेखामध्ये या श्लोकातला योग कर्मसु कौशलम हा चरण आला आहे. फक्त कर्मनिष्ठ राहून काम करत राहणे पुरेसे नाही. केलेल्या कामाच्या पद्धतीबद्दल आणि परिणामांबद्दल विचार केला पाहिजे. विचार करताना कामाचा परिणाम काय झाला, काम बरोबर झाले का, पुन्हा तेच काम करताना काय टाळले पाहिजे, असा विचार करूनच कर्माची प्रत किंवा गुणवत्ता सुधारते. म्हणजे यात काम करण्याबरोबर विचारासाठी बुद्धी वापरणे पण आले. कर्माची प्रत वाढत जाणे म्हणजेच योग कर्मसु कौशलम असे आप्पांनी त्यात म्हटले आहे. आवश्यक तेवढे आवश्यक तेव्हा प्रयत्न करून काम करणे म्हणजे युक्त चेष्टा असे 3ऱ्या श्लोकात पाहिले. ती कौशल किंवा कुशलतेची पहिली पायरी. आवश्यक काम स्वतःसाठीचेही असू शकते. त्यात कैलासवासी आप्पांनी त्यांच्या लेखात अशी भर घातली आहे की आवश्यक ते काम म्हणजे समाज रचनेला हातभार लावणारे समाजहिताचे काम. आपल्या आवडीनावडीचा विचार न करता स्वतः पलीकडे जाऊन समाजहिताचे काम करता येणे ही कौशलाची दुसरी पायरी. असे काम करताना परस्परांशी सौहार्दाने वागत परस्परांच्या साह्याने पराक्रम करण्याची जाणीवही हवी. त्यात कामाप्रमाणेच सहकार्यांविषयीही हा आवडता तो नावडता असे नको. ही कौशलाची 3री पायरी. ज्या कामाचा आपल्यावर प्रतिकूल परिणाम होतो ते दुष्कृत. आवश्यक असेल ते काम आवडीचे नसले तरी कुरकुर न करता उत्साहाने करता आले म्हणजे दुष्कृत टळले. ज्या कामाचा आपल्यावर सुखकारक परिणाम होतो ते सुकृत. म्हणून आवश्यक असेल ते काम आवडीचे असले तरी त्यातच रमून न जाता ते संपून मोकळे होता आले म्हणजे सुकृत टळले. दुष्कृत आणि सुकृत टाळता येणे ही कौशलाची 4थी पायरी. कैलासवासी आप्पांनी त्यातही भर घातली आहे. त्यांच्या मते परिणामांबाबत समत्व बुद्धी हवी, पण ती असूनही आपल्या समाज बांधवांची सुखदुःखे उत्कटतेने जाणवली व त्यांना योग्य कृतीने प्रतिसाद देण्याची प्रेरणा जिवंत राहिली तर कर्मयोग साधला. ही कौशलाची 5वी पायरी. मागच्या वेळच्या श्लोकात वीरवृत्तीने कर्म करत मन उद्दिष्टावर एकाग्र झाले की ज्ञान प्रकट होते असे म्हटले आहे. पण मन एकाग्र करताना आपले जीवन
निर्मल, सेवारत, देशप्रीतीने व मानवप्रीतीने भरलेले आणि कर्तृत्व संपन्न झाले पाहिजे, असे कैलासवासी आप्पांनी म्हटले आहे. कर्मवीर कर्तृत्व संपन्न असतो. तो देशप्रीतीने व मानवप्रीतीने भरलेला आणि सेवारत पण झाला की कर्मयोगी होतो. 5 पायऱ्यांवरचे कौशल आले, कर्मयोगी झाला म्हणजे जीवन कर्तृत्व संपन्न, देशप्रीतीने व मानवप्रीतीने भरलेले आणि सेवारत झाले. असे होणे म्हणजेच आपल्या कर्माचा भक्तियोग झाला व जीवनात निर्मलता म्हणजेच ज्ञान प्रकट झाले. आजपर्यंतचे 8 श्लोक प्रबोधिनीच्या वाङ्मयातील कर्मयोगावरील श्लोक होते. पुढच्या वेळेपासून भक्तियोगातील श्लोक समजून घेऊया.